नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसं होतं आहे, रोज रोज नाश्त्याला तेच तेच पदार्थ करून आणि खाऊन खूप कंटाळा आलेलो असतो. म्हणून काय करायचं, कधीतरी वेगळं म्हणून असं काहीतरी बनवलंच पाहिजे ना. म्हणजे कसं की घरची पण खुश होत्यात, आपली बारकी पोरं बाळं असतील तरी पण खुश होतात. आणि आपण करतो ते कशासाठी, तर आपल्या पोराबाळांच्यासाठी आणि घरच्यांनी खुश राहण्यासाठी. आणि त्यांनी व्यवस्थित खाल्लं तर आपल्याला पण आनंद मिळतो ना. त्यासाठी काय करायचं ते बघा. आता मी पुढे काय करणार आहे ते बघा. सगळ्यांना हा पदार्थ माहिती आहे आणि सगळेजण बनवतात पण. त्यात मी काही वेगळं बनवलेलं नाही आहे, पण जराशी पद्धत माझी वेगळी आहे. तुमची पद्धत कशी आहे बघा. तर काय करायचं, बटाटे उकडून घ्यायचे छान असे. मी बटाटे माझ्याकडे 2-3च होते आणि आम्ही दोघं आणि माझ्या मुलीला एवढ्या तिघांसाठीच मी बनवणार होते. तर काय करायचं, बटाटे छान उकडून घ्यायचे, मऊ मऊ एकदम भरपूर छान उकडून घ्यायचे. अजिबात थोडाफार कच्चा नाही राहिला पाहिजे. त्यानंतर काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर, तुम्हाला जिरे टाकायचे असतील तर जिरे टाकू शकता. कोथिंबीर भरपूर वापरा, म्हणजे खमंग वास येतो त्या पदार्थाचा. ठीक आहे. मग आता हे काय करायचं, जिरे पण टाकू शकता. जिरे ते टाकून काय करायचं, मिक्सरवरून त्याची काय करायची, पेस्ट करून घ्यायची, म्हणजे बारीक करून घ्यायचं, म्हणजे खमंग वास येतो. आणि त्यानंतर आता मिक्सरवर बारीक करून झाल्यानंतर काय करायचं, कढई ठेवायची गॅसवर कढई ठेवायची. छान तेल कढवून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून की नाही छान आपला ते आता आपण वाटण केलं आहे ते छान भाजलं पाहिजे. म्हणून काय करायचं, कडकडीत तेल हे करायचं. आणि त्यानंतर काय करायचं, ते जे वाटण केले ना आहे ना आपण, ते आता तेलात टाकायचं आहे बघा. आता मी टाकणार आहे. आधी थोडंसं जिरे वगैरे जिरे नाही टाकायचे आपल्याला याच्यामध्ये. आपण जिरे ह्याच्यात टाकलेत ऑलरेडी पेस्टमध्ये, म्हणजे ते बारीक करणार आहे त्याच्यामध्ये. जे बारीक केलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यात, ते सगळं तेलामध्ये टाकून छान भाजून घ्यायचं. आणि ते भाजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जे बटाटा घेतला आहे ना, तो बटाटा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान की नाही हलवायचं आहे. बटाटा एकदम छान, एकदम मोमो लोण्यासारखा भाजलेला, उकडून घेतलेला आहे, खूप सॉफ्ट झालेला आहे. तो छान हलवून घ्यायचा आहे. लागलीच हळद पण टाकलेली आहे. हे सगळं छान अशी म्हणजे बटाट्याची एकदम भाजी होते. मी वडा वगैरे काही करणार नाही आहे, तुम्हाला समजेलच मी पुढे काय करणार आहे ते. तर चला, हे छान भाजून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला भाजून घेतले, म्हणजे छान शिजवून घेतलेलं आहे ते दाखवत आहे, किंवा भाजून घेतलेलं आहे ते दाखवत आहे. मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार. तुम्हाला जशी चवीनुसार हवं आहे तसं तुम्ही घालू शकता. प्रत्येकाच्या चवी वेगळे असते, त्यामुळे तुम्ही ते प्रमाण तुमचं टाकू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, चपातीची कणिक घ्यायची आहे. चपातीची कणिक तर मळलेलीच असते, तुम्हाला कशी मळायची आहे, नॉर्मल ओवा वगैरे घालून तशी पण तुम्ही मळू शकता. मी नॉर्मलच मळलेली आहे. त्यानंतर काय करायचं, जे आपण मिश्रण केलेलं आहे ना, ते त्या चपातीवर टाकून घ्यायचं आहे बघा. मी कशी टाकलेलं आहे ते छान स्प्रेड करायचं थोडंफार. आणि त्याच्यानंतर मोदक करतो ना, तशा पद्धतीनं आपण त्याचं कणी हे करून घ्यायचं आहे, घड्या करून घ्यायच्या आहेत. आणि छान त्याचा गोळा तयार करून छान लाटायचा आहे आणि भाजायचा आहे. तुम्हाला आता समजलंच असेल मी काय बनवत आहे. तर मी बनवत आहे आलू पराठा. खूप छान या पद्धतीने होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बनवा. लहान मुलं अगदी आवडीने खातात. त्याच्यासोबत तुम्ही सॉस खाल्ला तरी पण चालेल. आता मी आधी वेगवेगळ्या घड्या घालून वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा आणि नक्की करून बघा.